आश्वासन काय दिलं? आम्ही कालपासनं यांना निवडणूक अर्जाच्या छाननीमध्ये कालपासनं सांगतो आहे की सरोज मनोज राय यांचं शपथपत्र हे अपूर्ण आहे. सर्व तक्ते भरणे बंधनकारक असताना देखील काही तक्ते यांनी अपूर्ण ठेवलेले आहेत. त्याच्यावरती स्थळ, दिनांक, तारीख इथे कुठंच मेन्शन केलेलं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आरोनला निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्णपणे पावर आहे की सदर उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा. पण निवडणूक अधिकारी यांची मानसिकताच नाही आहे की बाबा ह्यांचा फॉर्म बाद करण्याला. आज बाकीचे उमेदवारांचे कुठे ना कुठे छोट्या मोठ्या कारणांसाठी उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. पण हा धनदांगडा उमेदवार सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असल्याने हे कुठं ना कुठं सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करून हे यांचा उमेदवारी अर्ज बाद नाही करत आहेत. आज आम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्ही कोर्टामध्ये जा. आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो, साहेब मी कोर्टामध्ये पण जाईल, पण जिथं मी चुकीचं आहे. आज अपूर्ण सत्यप्रतिज्ञापत्र शपथपत्र घेणं तुम्हाला अनिवार्यच नाही आहे. तुम्ही तो फॉर्मच नाही घेऊ शकत. कायद्यामध्ये त्याचं हेच नाही आहे. तर तुम्ही तो फॉर्म बाद करा. पण ते मान्य करत नाही आहेत. ते बोलतात नाही तुम्ही ते कोर्टात जा. आज धनदांगड्या उमेदवाराला शह देण्याचा आज 125 करोडचा जो उमेदवार येतो, जर त्याने निवडणूक आयोगाला किती पैसे त्यातले दिलेत त्याचा पण सत्यप्रतिज्ञापत्र देऊन टाकावं. मायबाप निवडणूक आयोग, मायबाप सरकारला आमचं एकच विनंती आहे की बाबा लोकशाहीची गळचेपी, संविधानाची गळचेपी करू नका तुम्ही. जर निवडणूक निष्पक्ष व्हावी ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे. नाही तर मग सरळ आम्हाला सांगून द्यावं की सामान्य माणूस, सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती हा निवडणूक लढू नाही शकत. हे फक्त निवडणूक सत्ताधारी आणि धनदांगड्यांसाठीच आहे हे त्यांनी स्पष्ट सांगून द्यावं. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.